चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व दुसरे, सर्ग 3. प्रपंच आहे मेळची सारा पाच प्रकृतींचा. प्रकृती वृत्ती तशी प्रवृत्ती कृती आकृतीचा. प्रत्येकाची कृती निराळी तशी आकृती त्याची. आकृतीतुनी होई परीक्षा मनी स्वभावाची. प्रपंच म्हणजे दोन जीवांचा नसतो केवळ स्वार्थ. जो येई त्या जाणून घेणे सोडून तो निज स्वार्थ. स्वार्थ सोडण्या मनी असावा दुजाविषयी सद्भाव. सद्भावाविण जो दिसतो तो उसना अविर्भाव. तात्यांचाही प्रपंच साले अशाच या सद्भावे. जे जे म्हणून समोर येई करीती जीवे भावे. गावाहूनही माय पित्यांना तात्या घेऊन आले. ज्येष्ठ सेवेच्या श्रेष्ठत्वाचे दोघे साधक झाले. जाऊ लागला किरणही आता बालक मंदिरात. देवेंद्राचे बोल बोबडे कौतुक ते दिनरात. नातवा संगे आजी आजोबा विसरी वार्धक्याते. पुत्र सुनेची सेवा पाहून जीवन सार्थक्याते. बालपणासह वृद्धपणाचे संगोपन ते होई. औषध पाणी सर्वच काही तत्परतेने होई. अशा आदर्शी संसारावरी अरिष्ट कैसे यावे. कळून देता पुसट मनाला चोर पावली यावे. काळही असतो जवळी येतो जरा स्पर्शुनी जातो. मन डोहाच्या तळास जाऊनी जरा ढवळूनी जातो. संसाराचा हिंदोळा तो असाच डोलत असतो. सुखदुःखाचे झोके घेता भाकीत लोळत असतो. पती पत्नी ते कष्ट वेचिती शिणविती आपुलीतने. हाती चटके नंतर भाकर सूत्र जाणिली मने. तात्यांचे संसारी जाहला तिसरा पुत्रोदय. दत्तात्रय ते घरा पातले हसरा भाग्योदय. हरखून गेले सारे तरीही तात्या ते गंभीर. किरण प्रकाशे देवेंद्राने दिदले जरी ते सुधीर. चुक चुकली ती पालमनामधी संकेत देऊन गेली. पौर्णिमेवरी अमावसेची छाया पसरून गेली. त्या दिवशीच्या संध्याकाळी माता चिंतित होती. येतील तात्या कधी घरी ते डोळे लावून होती. तात्या येता दिसे मंचकी देवेंद्र निजला होता. अंगांगी त्या तापच भरला ज्वरात बरळत होता. उलटी झाली आणि अचानक कोसळला तो खाली. क्षीण अवस्था पाहून दोघे अंतरी भयभीत झाली. त्वरेची नेले रुग्णालय त्या उपचारही तै केले. बरे वाटले थोडे तरीही आकृत पुढती आले. डॉक्टर बदले घट्ट करा मन ऐका देऊनी कान. निदान झाले याचे गेले कटी खालचे त्राण. उपाय नाही ठोस असा तरी शस्त्रक्रिया ती करूया.
अंती आपुले नशीब म्हणून ईश प्रार्थना करूया. ऐकून वार्ता पुत्राची ती माय मोकलून गेली. सुन्न जहाला पिता तयाच्या मनी खिन्नता आली. काय करावे कुणा पुसावे तात्या चिंती मनात. व्यक्त न करिता दुःख हृदयचे वावरती हि जनात. अशा विचारे मार्गे जाता एकही समतो आला. ओळखीचा ना कुणी परंतु पुढे येऊनी वदला. भीड नका ती ठेवू सांगा घोर काय मनासी. उपाय यावर असेल काही पुसले काय कुणासी. विशदही केली तात्यांनी त्या आपुली कर्म कहाणी. ऐकत असता त्यास उमजली त्यांची धर्म राहाणी. एक करा ते मुलास घेऊन आपण दोघे जाऊ. जवळची आहे परीट बाबा दर्शन त्यांचे घेऊ. कोण परीट तो कुठे राहतो तोही कैसा बाबा. ऐसे बाबा गल्लो गल्ली नाही कुठला ताबा. अशीच झाली चर्चा उभया शांतवली ना व्यथा. असेच ठरले पाहू एकदा या बाबांची कथा. देवेंद्रासी घेऊन गेले दुसरे संध्याकाळी. एकच खोली त्यात पसारा छतास दिसली जाळी. मळकट धोतर अंगी बंडी हार फुले तसबीर. पुढे बैसले अज्ञ सुज्ञ तरी मुद्रा ती गंभीर. जनते येती व्यथा सांगती बाबा ऐकून घेती. वाक्य बोलती संकेताचे अंगारा त्या देती. दृश्य असे हे तात्या नाही नवीनच काही नवते. साधू बाबा ढोंगतयाचे अन्यत्र पाहिले होते. आंधळी श्रद्धा अज्ञानाचे होती जनसावज. परिस्थितीने असाच कामी आलो येथे आज. विचार मनी जरी ऐसा बघती समोर भावही भोळे. सात्विकतेचे दर्शन घडवी या बाबांचे डोळे. वंदन करुनी मुला संगती तात्या पुढती बसले. पिता पुत्र ते न्याहाळूनही किंचित बाबा हसले. कथनही केली व्यथा तयांना ऐकुनी बाबा शांत. कुरवाळी तिथे देवेंद्राला तात्या दिसले भ्रांत. डोळे मिटुनी बाबा बघती अंतरिते निस्तब्ध. तात्या उत्सुक काय सांगतील काय ऐकणे शब्द. भस्म लावूनी भाळी मुलाच्या बाबा वदले एक. नकोच चिंता होईल सुदृढ नका कापुतो लेक. ठिबकून गेले वत्सलतेचे अश्रू नयनामधुनी. शस्त्रक्रिया ती नको कराया ठेवू श्रद्धा वचनी. रुग्णालय त्या घेऊन गेले ठरले त्याही दिवशी. तिथे अचानक एक भेटला होता तो ज्योतिषी. शस्त्रक्रिया ती नको म्हणाला मालिश तो उपचार. गजाननाची कृपा तयावर जाईल सर्व आजार. अस्थितज्ञ ते शस्त्रक्रियेचा आग्रह धरुनी होते. परिता त्यांचे कानी अजुनी शब्द बाबांचे होते. राष्ट्रवीर ते म्हणती मुखाने जिंकू किंवा मरू. भक्तवीर ते होऊ आपण श्रद्धा निष्ठा धरू. निर्णय झाला बदले तात्या चला घरी ते जाऊ. उपाय घरचे करूया आता दैवी कौल तो लावू. सांज सकाळी मसाज चाले मधात चाटण देता. दिसू लागला गुण तयाचा मास मास ही सरता. माय पित्यांची चिंता सरली गंडांतरही टळले. अदृश्य शक्ती कुठे कधी अनशक्य काय ते कळले. चालू लागला देवेंद्र ही परिपोक राहिले पाठी. कृतज्ञतेने हात जोडिता शब्द न येती ओठी. पर्व दुसरे सर्ग 3 समाप्त.